इतिहासामध्ये बघितलं तर ऊर्जा मंत्री पद हे कधीही मुख्यमंत्र्यांनी घेतलं नव्हतं. ते यावेळी फडणवीस साहेबांनी काय घेतलं तर याचा मागचा जो खेळ आहे अदानी आणि हे शासन, तो हा खेळ असल्या कारणानं दुसरं ऊर्जामंत्री असते तर थोडंफार याला फरक पडला होता आमच्या अदानी साहेबांना. साहेब म्हणायला लागेल त्यांना आपल्याला, पण तो हा आता ऊर्जा मंत्रीच आता मुख्यमंत्र्यांपद आपल्याला घेतलेला. आतापर्यंत ह्या जेव्हा आपल्याला राज्य स्थापन झालं तिथं साहेब बघितलं आपण ऊर्जा मंत्रीपद कधीही मुख्यमंत्री घेतलं नव्हतं. ते फर्स्ट टाइम घेतलं असं माझं मत आहे. बेरोजगारीचा विषय मग शर्मा साहेबांनी चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. कोण बेरोजगार होणार आहेत? आपल्या महाराष्ट्रातले भूमिपुत्र आपले बेरोजगार होणार आहेत. त्याचा एक विषय महत्वाचा आपल्याला आहे. सगळं हे चाललेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अदानी फेवर अदानी फेवर अदानी फेवर, त्याचा विचार प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेने करणं गरजेचं आहे. बीएसएनएलचा एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. बीएसएनएलला स्लो कॉलिंग ज्या पद्धतीने काही लोकांनी केलं, उदाहरणार्थ अंबानी असू दे किंवा अनिकोन असू दे किंवा अनिकोन असू दे, त्या कंपनी बरोबर उतरून दिली जिओच्या माध्यमाने. इन्फ्रास्ट्रक्चर बघा खूप चांगलं सांगितलं, सगळं तयार आपलं घ्यायचं आणि आपला उंट घरात घुसवायचा. हे उंटाचं पिल्लू आता छान दिसते आपल्याला, पण ते उंटाचं पिल्लू हा महाराष्ट्राचं घर उद्ध्वस्त करणार आहे. हे बाकी जनतेने खूप सावध राहणं गरजेचं आहे. आपल्याला आधी गोल्डन दिसते, डिजिटल दिसते, काय दिसते, मोबाईल सुद्धा पहिल्यांदा आपल्याला खूप चांगले दिसायचे. गुटखा आपण काय सुगंधी सुपारी पहिली खायचा, आपण सुगंधी सुपारी आपल्याला चांगली लागायला लागली, हळूहळू त्यात तंबाखू आली. आणि तसंच हे होणार आहे. आपल्याला हा एक आपल्याला व्यसन लावण्याचा पद्धतशीरपणे प्रयोग केला आहे. बीएसएनची आता परिस्थिती बघितली, तीच परिस्थिती महावितरणची होणार आहे. त्यामुळे महावितरणने तुमच्या संघटना आक्रमक झाल्या पाहिजेत, तुमचे सगळे लोक महाराष्ट्रात उतरले पाहिजेत. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही चालूच केले. आमची जरा कार्यपद्धती वेगळी असते, जरा आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने उतरतो. आम्ही कंदील घे आणि वेळामध्ये देवणे दादा आम्ही आपल्याला केलं.